औरंगजेबाने शंभूराजांचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांनी स्वप्न पाहणं थांबवलं नाही. शंभूराजांचे बाहू तोडले म्हणून मराठ्यांचं बाहुबल कमी झालं नाही. शंभूराजांचे पाय तोडले म्हणून मराठ्यांची आगेकूच थांबली नाही. शंभूराजांच्या अस्थिमधूनच अवघा महाराष्ट्र वज्रप्राय झाला. मातीच्या गर्भातून दडपलेला स्वप्नांना पुन्हा पालवी फुटून त्या आकाशाला कवटाळू लागलं. शंभूराजांनी स्वतःच्या रुधिराने प्रज्वलित केलेल्या या यज्ञकुंडाने मात्र औरंगजेबाच्या स्वप्नाची पुरती राख रांगोळी होऊन गेली. काळाबरोबर निशेष झालं ते शंभूराजांचं कलेवर नष्ट झालं असलं तरी शंभूराजांचा मृत्युंजयी आत्मा मात्र आकाश झाकू पाहणाऱ्या त्या औरंगजेबी झेंड्याला भेदून ध्रुव ताऱ्यासारखा